रामकृष्ण हरी। ताटी उघडता ज्ञान वाहे, मुक्ताईच्या पदरात विश्व राहे। संत मुक्ताई म्हणजेच मुक्ताई विठ्ठलपंत कुलकर्णी, भगिनी, आई, गुरु, सखा। ज्ञानोबारायांची ती केवळ बहीणच नव्हती, तर संपूर्ण विश्व होती। आपलं संपूर्ण आयुष्य जिच्या आशीर्वादानं घडतं तीच खरी असते आई। अशा मुक्ताईला वंदन करूया। भागवत धर्माची पताका पुढे घेऊन चालणारे एक हाडाचे वारकरी, स्वतःच्या बहिणीस माते समान मानणारे पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयाग अक्का कराड यांचं मातृत्व लाभलेले विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सर। बहिणीच्या पायी वाहतो विश्वाचा ठाव। ज्या भगिनीनं संपूर्ण आयुष्याला ज्यांना दिशा दिली, त्यांची भावंड शिकली पाहिजेत, घडली पाहिजेत या इच्छेनं त्यांनी आपला संसार त्यागून सर्वांचा सांभाळ केला, त्या माऊलीचं आज स्मरण करूया, ज्यांच्या त्यागातून, ज्यांच्या आशीर्वादातून आणि मायेच्या सावलीत विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर घडले। सरांच्याच MIT विश्वविद्यापीठाच्या या विश्वशांती दर्शन चॅनलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत। अध्यात्म आणि विज्ञानाच्या या समन्वय प्रदान भूमीत केवळ ज्ञानदानाचंच कार्य चालत नाही, तर तिथं त्याचं जतन आणि त्यातूनच पुढील पिढी घडवण्याचं कार्य या पुण्यपावन भूमीत घडतं। वारकरी भावविश्वातील एक अद्वितीय अस्तित्व आणि तो भाव त्या भगवंत चरणी अर्पण म्हणून साकारलेलं हे माध्यम म्हणजेच आपलं विश्वशांती दर्शन हे चॅनल। वारी ही देवाची असतेच, पण कधी कधी ती माणसांच्या रूपातही भेटते, हे खरं। या वारीच्याच औचित्यानं आपणासाठी घेऊन आलो आहोत एक आगळी अभंग वारी। दर्शनाचा करिता कळवळा, ओसांडून वाहे जीवाला। ज्ञानेश्वरी पाठीवर घालूनी, चालले वारी मार्गावरी म्हणा, चालले वारी मार्गावरी म्हणा। मुक्ताई सांगते आहे की पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ इतकी आहे की जीवामध्ये कळवळा भरून वाहतो आहे। ज्ञानेश्वरीला पाठीवर बांधून मी त्या मार्गावर चालले आहे जिथे वारी आहे। ही ताटी उघडण्याची वाट पाहणारी मुक्ताई केवळ भगवंताच्याच कृपेचीच नाही, तर संत विचारांची वाहिका आहे। या ओळी आपल्याला असं सांगतात की ही ताटी उघडते जेव्हा आपली ज्ञान, भक्ती आणि नम्रता या 3 गोष्टी घेऊन आपण त्यात वारी जातो। मुक्ताईच्या या ओळी आपल्याला भक्तीच्या प्रवासात शरीरापेक्षा देखील मनाच्या स्थितीला अधिक घेऊन जातात आणि त्याचं महत्त्व सांगतात। वारी म्हणजे भावनेचा प्रवाह, वारी म्हणजे भक्तीचा झरा, वारी म्हणजे विठूच्या दर्शनासाठी जीवाचा कळवळा। पाठीवर ज्ञानेश्वरी आणि मुखावर माऊली माऊलीचा जयघोष, अशा असंख्य वारकऱ्यांच्या पावलांमधूनच तर उगम पावतो आध्यात्मिक ऊर्जेच्या या महासागराचा। दर्शनाचा करिता कळवळा, दर्शनाचा करिता कळवळा, ओसांडून वाहे जीवाला। ही केवळ एक ओवीच नाही, ती आहे प्रत्येक वारकऱ्याच्या मनातली एक ओढ। निघाले भक्तिरथानं गाथा घेऊन साऱ्या संतांची, ज्ञान विज्ञानाचं दान, हीच विश्वधर्मींची वारी आनंदाची, वारी आनंदाची। आजच्या अभंगवारीत इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या भागात नव्या अभंगासह। जय हरी विठ्ठल।